सर्व पाहुण्यांचं भोसले परिवारातर्फे हार्दिक 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 स्वागत. भोसले साहेबांना मी रंगमंचावर आसनस्थ होण्याची विनंती करते. नातं म्हणजे काय हो? सहचारिणीने दिलेली साथ, आयुष्यभराची साथ. नातं तेच टिकतं ज्यामध्ये शब्द कमी आणि संवाद जास्त असतात, तक्रार कमी आणि प्रेम जास्त असते, अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो. आणि तोच विश्वास वैशालीताई यांनी श्री विनायकजी भोसले साहेबांना दिलेला आहे. मी भोसले साहेबांना आणि सौ भोसले मॅडमला विनंती करते की त्यांनी आसनस्थ व्हावं. तो रविवार मग त्याचा आपल्यालाही कंटाळा येतो आणि या चाकरमान्याच्या मनातील भावना काय असतात ते आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी सुहासिनींना मी विनंती करते की औक्षणासाठी लवकरात लवकर रंगमंचावर यावं. या रिटायरमेंट सोहळ्यासाठी उपस्थिती लावलेली आहे त्यांचे पुनश्च मी स्वागत करते आणि सुहासिनींना विनंती करते की यावं आणि परमेश्वरचरणी औक्ष मागून भोसले साहेबांचं औक्षण करावं. परिधान करण्याचा हा समय आहे. कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याचा हा एक छोटासा रिवाज असतो. तो कृपया इथे येऊन त्यांनी करावा आणि या पुढच्याही आयुष्यामध्ये अशीच साथ व आशीर्वाद ठेवा ही त्यांना विनंती. सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत एका की विनायकजी भोसले साहेब यांच्यासाठी आणि त्यांचे बंधू यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद रसिक प्रेक्षक हो. सर्वांनी ऐकायचं आहे. सोनेरी क्षणाच्या दिवशी त्या माऊलीला सन्मानित करणं हे आपलं आपण आद्य कर्तव्य समजलं पाहिजे आणि एक सन्मानाचा फेटा त्या माऊलीसाठी आणि या भावुक क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार होण्याचं आपल्याला भाग्य लाभलं आहे. त्यामुळे खरं तर मी भोसले साहेबांना खूप मनापासून धन्यवाद देते की सर आम्हाला तुम्ही इथे बोलवलं आणि उपकृत केलेलं आहे. त्यामुळे धन्यवाद साहेब. वैशाली त्यांना फेटा मी त्यांच्या सुशा यांना विनंती करते की ओके जाऊबाईंना विनंती करते की जाऊबाई जोरात या फेटा परिधान करण्यासाठी या रंगमंचावर. सुनांना पण मी विनंती करते की तुम्ही पण यावं. त्या माऊलीच्यामुळेच आपल्याला आजचा हा दिवस आपल्याला सर्व सुख ऐश्वर मिळालेलं आहे. त्यामुळे मी विनंती करते की सर्व सुना आणि जावा यांनी इथे यावं आणि रोहिणी त्यांचे चिरंजीव यांना सुद्धा सन्मानित करते मी रंगमंचावर. कृपया रंगमंचावर यावं आणि रोहिणी ताईंना फेट्याने सन्मानित करावं. Thank you.
आता बरोबर हा आहे. आता बरोबर आहे. आता तुमचं गाणं हो चालेल. आता तुमचं गाणं हा या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. तो कहेंगे तुमने प्यार करके नहीं, तो कहेंगे तुमने प्यार करके नहीं, ये दिल बेकरार करके नहीं. ख्वाबों में छुपाया तुमको, यादों में बताया तुमको, ख्वाबों में छुपाया तुमको, यादों में बताया तुमको, मिलोगे हमें क्यों जानू कहीं ना कहीं. हा